मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। पीआरओ बदलण्याची मागणी। 25 लाख रुपयांच्या सोशल मीडिया टेंडरवरून झाला होता वाद। ऑनलाईन साखर खरेदीवर ई-कॉमर्स कंपन्यांचे निर्बंध। 2 ते 3 किलोपर्यंत खरेदीची मर्यादा। झेप्टो, ब्लिंकिट, स्विगीनं लावले निर्बंध। राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ। शिवसेनेकडील परिवहन खात्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांचा मोठा धक्का। परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेतल्यानं शिवसेना मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती। पुढचे 3 दिवस नेपाळसाठी धोक्याचे। 2 नद्यांच्या संगमाजवळ मोठा जलाशय तयार। जलाशय फुटण्याच्या मार्गावर। चीनकडून अलर्ट जारी। नेपाळमधल्या महाप्रलयातल्या मृतांची संख्या 469 वर। 1000हून अधिक नागरिक बेपत्ता। महाराष्ट्रातले 114 जण अडकले। काहींशी संपर्क झाल्याची सरकारची माहिती। मनोज जरांगेंचं उद्यापासून उपोषण। मंत्री विखे पाटलांची संभाजीनगरमध्ये तातडीची बैठक। प्रमाणपत्र काढण्यास अडचणी येत असलेल्यांना जरांगेंचं अंतर्वलीत येण्याचं आवाहन। देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह। बहीण भावाच्या रेशीम नात्याला उजाळा। चांदी महाग असूनही चांदीच्या राख्या खरेदीचं प्रमाण वाढलं। महिनाभरात वेलचीच्या दरात किलोमागे 700 रुपयांची वाढ। वेलचीचा किरकोळ दर 4200 रुपये किलोवर। मिठाई दुकानदार, व्यावसायिकांसह ग्राहकांना फटका।